सध्या जगामध्ये दोन प्रकारच्या सत्ता आहेत. एक लोकशाही आणि दुसरी हुकुमशाही. आपल्या भारत देशामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. याचा आपल्याला सर्वांना अभिमानही आहे. पण जेव्हा लोकशाही राज्यामध्ये स्वायत्त संस्था एखाद्या व्यक्तीच्या हातातील बाहुले बनतात, तेव्हा त्या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली असते. नोकरशाहीचा वापर सत्ताधीश जेव्हा आपल्या मर्जीप्रमाणे करतात, ही हुकुमशाहीची नांदी असते. नोकरशाह सत्ताधीशांच्या मर्जीत जाण्यासाठी जेव्हा काटेकोर कायदे पायदळीत उडवतात, तेव्हा लोकशाहीची सुरुवात झालेली असते. आता हे सारं जर आपल्या देशामध्ये घडत नसेल, तर आपण आपल्या लोकशाहीचा अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या लोकशाहीचा गौरव आपण ढोल वाजून साऱ्या जगाला सांगितला पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्या देशामध्ये असं काही घडत नाही. लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, आपण लोकशाही आहे असं मानतो, पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ऑफिसमध्ये, सरकारी कचेरीमध्ये ते नोकरशाह असतील, तिथे हुकुमशाह झालेले असतात, कारण ते सत्ताधीशाच्या मर्जीत गेलेले असतात. आणि सत्ताधीश स्वायत्त संस्था असतील, नोकरशाही असेल, ह्या सर्वांना आपल्या मर्जीप्रमाणे वापरते. आपल्या सत्तेचा प्रभाव टाकून, नियमांचं पालन करून, कायद्यांचं काटेकोर पालन करून एखाद्या सत्ताधीशानं जर देशामध्ये चांगलं कार्य केलं, तर त्याचं स्वागत साऱ्या नागरिकांनी केलं पाहिजे, साऱ्या जनतेने केलं पाहिजे. पण आपल्या सत्तेचा प्रभाव टाकून आपणच केलेले कायदे पायदळीत उठवायचे, साऱ्या नियमांचा भंग करायचा, कायदे कानून शक्य तेवढे वाकवायचे आणि आपलं स्वार्थ साधून घ्यायचा, त्याला लोकशाही म्हणता येणार नाही, तर ही बेबंदशाही आहे. म्हणजे आता आपण ठरवलं पाहिजे की आपल्या देशामध्ये सुरू आहे ते काय सुरू आहे. 3-4 वर्षापासून स्वायत्त संस्थांवर जनतेचे आक्षेप आहे की ज्या काही स्वायत्त संस्था आपल्या देशामध्ये काम करतात, त्यांच्याकडे निपक्ष कामाची अपेक्षा असते, तर त्या स्वायत्त संस्था कोणाच्या तरी मर्जीत जाण्यासाठी किंवा कुठली तरी सत्ताधीश त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वापरतायत. म्हणजे दिल्लीचे अरविंद केजरीवाल असतात, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं गेलं, त्यांची प्रतिमा मलिन केली गेली, नंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयामधून सोडून देण्यात आलं. त्यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झालेले नाही. जे आरोप सिद्ध होत नाही, त्या आरोपापोटी त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. म्हणजे एखादा विरोधी पक्षातील नेता असेल, एखादा समाजसेवक असेल, तो जर सरकारला प्रश्न विचारत असेल, तर स्वायत्त संस्था अशा पद्धतीचा खोटे गुन्हे तिच्यावर अडकून त्यांना डांबून ठेवणार. म्हणजे सोनम वांगचुक जे पर्यावरणवादी तज्ज्ञ आहेत, सप्टेंबरमध्ये त्यांना अटक झालेली होती. आता केंद्र सरकार त्यांना सोडून देणार आहे. लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची लवकरच कारागृहातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं त्यांची सुटका करण्याचे अधिकृत आदेश जारी केलेत. लडाखमध्ये शांतता, स्थिरता
आणि परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याकरता वांगचुक यांची सुटका करण्याचा निर्णय आहे, असं सरकारचं स्पष्टीकरण आहे. अटक झाल्यानंतर NSA अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. त्याच कायद्याच्या अंतर्गत त्याला तुरुंगात डांबून ठेवलं गेलं. त्यांच्या मनावर झालेला परिणाम, त्यांच्या कुटुंबाचा झालेला मानसिक छळ आणि एकंदरीत त्याची जी काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर असलेली पर्यावरणवादी म्हणून जी काही प्रतिमा होती, त्या प्रतिमेला गेलेले तडे आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान किंवा आपल्या देशाचं नुकसान जे झालं त्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे जेव्हा सरकारच्या विरोधात, एखाद्या स्वायत्त संस्थेच्या विरोधात एखादे नागरिक बोलतील तर त्यांना अशा प्रकारचं अडकवलं जाईल की काय, जाते आहे अशा पद्धतीच्या भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. अर्थात केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा सत्तेचा प्रत्यक्ष प्रभाव टाकू शकणारे जे काही व्यक्ती असतील ते कोणी याचं दायित्व घेणार नाही. कारण निरपराध माणसाला तुरुंगात डांबून ठेवल्याचं पाप हे आता स्वायत्त संस्थेलाच घ्यावं लागणार आहे. कारण प्रत्यक्ष जे काही कार्यवाही करायची होती त्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून केली गेलेली असते, पण त्याच्या पाठीमागे सत्तेचा प्रभाव नव्हताच असं आपल्याला नाकारता येणार नाही. पण सत्तेचा प्रभाव होता हे आपण सिद्धही करू शकणार नाही. आणि हीच तर हुकुमशाहीची सुरुवात असते. तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.